नमस्ते. आज आपण आपल्या सेंटरमध्ये सुराणा म्हणून एक अंकल आहे, तर त्यांचा जो रिझल्ट आहे तो बघणार आहे. म्हणजे मी पण ऐकल्यानंतर खूप शॉक होते की रिअली खरंच एवढा छान रिझल्ट काकांना खूप कमी टायमिंग मध्ये मिळाला. तर आपण आधी काकांना काय त्रास आहे वगैरे विचारूया. फर्स्ट ऑफ ऑल काका तुमचं सगळ्यांना शुभ नाव सांगा. मी देवीचंद सुराणा. ओके. चिंचवडमध्ये. तर नेमकं तुम्ही कुठली थेरपी घेतली की ज्यामुळे तुमचा नी पेन गुडघेदुखीचा त्रास हा कमी झाला? तर गुडघेदुखीसाठी जास्त करून पल्स पॅडच वापरण्यात आले. की आपली जी मॉम मॅट आहे, मॉम मॅट बरोबर जे पल्स पॅड दिलं जातं, पल्स पॅडची थेरपी काकांनी गुडघ्यांवरती वापरली की ज्यामुळे काकांची गुडघेदुखी जी आहे ती पूर्णपणे 100% कमी झालेली आहे. राईट ना? नक्कीच. आता तर नक्कीच म्हणावं लागेल की 100% बरी झाली. व्हेरी नाईस. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही मॉमस्टोन आपला जो आहे की मॉमस्टोनचा वापर कसा केला? आता मॉमस्टोनला असं झालं होतं की मला एकेकी तर पाठीच्या मागच्या माझ्या उजव्या बाजूला चमक भरली. मी सरांना सांगितलं बा असं असं झालेलं आहे. त्यांनी फक्त मला तर वाटतं 10 ते 12 मिनिटं तो मॉमस्टोन लावला होता. त्याच्यानंतर 7-8 महिने झाले तो भाग परत दुखलेलाच नाही. 7-8 महिन्यापेक्षा पण जास्त पिरियड झाला. मला आता लक्षात तो भाग नाही तर नेहमी दुखायचा तो भाग तो दुरुस्त झाला. तर बॅक पेन साठी पण काकांनी आपला मॉमस्टोन युज केलेला आहे. तर मॉमस्टोनची थेरपी त्यांनी 10 ते 15 मिनिटं घेतली की ज्यामुळे त्यांचं बॅक पेन पूर्णपणे कमी झालेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर काका अजून एक मला विचारायला आवडेल की आपलं जे कोरियन जिंक्सेन आहे म्हणजे अलोवेरा जिंक्सेन जे आहे साऊथ कोरियाचं, हे आपल्या इथे सेंटरमध्ये तुम्ही वापरलं, तर मुलींनी तुम्हाला ते युज करायला दिलं, तर त्याचं तुम्हाला काय रिझल्ट मिळाला? याच्यामध्ये रिझल्ट मिळायचं कारण असं झालं की मला काही वर्षापासून मी सोरायसिस ह्या स्किन डिसीजने आजारी आहे. त्याच्यावर बरेच उपचार झाले, इथे पण उपचार झाले होते, मी बरा पण झालो होतो. पण आता ते काहीतरी कारणामुळे किंवा हवामानाच्या बदलामुळे तर परत उद्भवलं. आता मध्यंतरी 8 दिवसापूर्वी ते इतकं उद्भवलं होतं की त्याला ते खपल्या झाल्या, एखादी जखम होते तशी, आणि ते खाजवलं जायचं. ऍक्च्युली काकाचं सांगतात ना, त्यामध्ये मला सांगायला म्हणजे हे करेल की त्यांचा डोक्याचा जो भाग आहे ना, तर ह्या भागामध्ये सोरायसिस एवढ्या प्रमाणात वाढला होता की लिटरली ते असं ब्लडिंग सारखं पूर्ण रक्त रक्त असल्यासारखं तिथे दिसायचं. राईट. मग याच्यावेळी तुम्ही आपला कोरियन जिंक्सन जे अलोवेरा जिंक्सन आहे ते लावलं, तर त्याने कसं वाटलं तुम्हाला? रिसेंटली शनिवारीच हे जेल घरी घेऊन गेलो. शनिवारी लावलं, रविवारी लावलं, आणि सोमवारी मला इतका आनंद झाला होता. मी सरांना लगेच फोन केला की मला इतका फरक पडला. राईट. म्हणजे काकांचं एक आहे की काकांचं जे डोक्याला पूर्ण रेडिशपणा आला होता, ब्लडिंग जे दिसत होतं, तर ते पूर्णपणे कव्हर झालेलं आहे. काका थोडंसं असं खाली करून तुम्ही दाखवू शकता? हे बघा, हे जो हा पूर्ण पोर्शन आहे त्यांचा, हा पूर्णपणे आपल्या इथं थेरपी घेऊन काय झालेला आहे, कव्हर झालेला आहे. ते पण आपलं फक्त अलोवेरा जिंक्सन जेल जे, तर याचा युज काकांनी केलेला आहे. त्यामुळे त्यांना एवढं छान फक्त 2 दिवसामध्ये फरक पडतो. 2 दिवसामध्ये ते जवळजवळ नाही म्हणलं तरी 70 ते 80% कमी झालेला आहे. ठीक आहे. व्हेरी नाईस काका. अजून मॉम मॅटची तुम्ही आपल्याकडे बुकिंग केलेली आहे, तर मॉम मॅट बद्दल काय सांगता? मॉम मॅट तर आधीपर्यंत माहिती म्हणजे माहिती दिलेली होती, ती मी माहिती पण घेतलेली आहे. त्या मॉम मॅटचा जबरदस्त फायदा आहे. त्याचा फायदा म्हणजे मी असं वर्णन करण्याचं काहीच असं करू शकतो की गेल्या 18 ते 20 महिन्यामध्ये मला डॉक्टरकडे जावंच लागलं. काका जसं सेंटरमध्ये जॉईन झाले तसं काकाने हॉस्पिटल पाहिलेलंच नाहीये. तर काका मगाशी पण बोलता बोलता बोलले की मी जसं सेंटरमध्ये यायला लागलो, तर सेंटरमध्ये आल्यापासून मी एकदा सुद्धा हॉस्पिटलची पायरी चढलेलोच नाही. एवढा छान रिझल्ट काकांना आपल्या मॉम मॅटनी आपल्या थेरपीने मिळालेला आहे. लोकांना तर मी फार भरभरून म्हणजे इतकी मी माउथ पब्लिसिटी करतो ना की कमरच्या बाहेर सरांनाही माहिती, मॅडमनाही माहिती की जवळजवळ मी 42 ते 45 लोकांना आलेले. तर काका ज्या ठिकाणी जातील तिथे ते आपल्या थेरपी बद्दल माहिती देत राहतात आणि मॉम हेल्थ केअर बद्दल ते पब्लिसिटी सुद्धा करतात. तर मला एक आवडेल की बाबा आज ह्या थेरपीने आपल्याला छान फरक पडलाय, तर आपल्यासोबत 4 लोकांना अजूनही छान फरक पडावा. अजून 2 शब्द मला बोलायचे ते असे की गुडघे दुखीसाठी तर मला लगेच डॉक्टरांनी ऍडवाइस केलं होतं की तुम्हाला ऑपरेशन करावं लागेल म्हणून. मी थांबलो, ते माझं भाग्याचं काम झालं की थेरपीने काकांचं नी रिप्लेसमेंटचं ऑपरेशन सुद्धा टाळलं की 4-5 लाख रुपये निघून गेले असते माझे ऑपरेशनला. आणि ऑपरेशनचा रिझल्ट नंतर ऑपरेशन नंतरच समजतो तो काय मिळाला असतं तो. म्हणजे नॅचरल ते नॅचरलच आहे का? उलट तुमचं नॅचरली गुडघेदुखी जी आहे ती पूर्णपणे कमी झालेली आहे आणि आता मॉम मॅट घरामध्ये भेटल्यानंतर सुद्धा तुम्ही प्रॉपर यूज करणार. इथले त्यांचं नाव घेऊन नाही सांगू इच्छित मी. आय स्पेशलिस्ट, फार फेमस आय स्पेशलिस्ट, त्यांनी मला सांगितलं तुमच्या दोन्ही डोळ्यामध्ये मोतीबिंदू आहेत
आणि दोन्ही वेळांचं ऑपरेशन लगेच त्याने कागद पेन काढले, एस्टिमेट पण देऊन टाकलं होतं की इतका खर्च येईल, अमुक ठिकाणी ऍडमिट व्हा वगैरे सगळं. तिथेही मी थांबलो. आणि इथे फक्त ते कुठले जेन्सिंग ड्रॉप टाकतात ते, आपलं मॉम स्टोनचं जे मॅग्नेटिक टॉनिक ते जे ड्रॉप टाकतात ना, तो खरोखर ते झालं. मी तर त्याला असं म्हणजे जादूचीच कांडी झाली. ते आता माझ्या डोळ्यातून घळघळ पाणी येत नाही, दिसायला साफ दिसतं. मी लांबचं जवळ ऑपरेशन वगैरे पण करायची गरज पडत नाही. ते फार मोठे 2 फायदे झालेले. मॉम हेल्थ क्लबची खूप उत्तरोत्तर भरभराट हो ही माझी इच्छा आहे. आणि नेहमी माझ्या चांगल्याच भावना आहे त्यांच्या पाठीमागे ते भलं हो.